औषध फवारणीचा 50% खर्च वाचवा। प्रत्येक शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे। महागडी कीटकनाशके आणि बुरशीनाशके फवारूनही तुमच्या शेतातील रोग आणि कीड अजिबात जात नाहीत का? हजारो रुपयाचे औषध आणूनही पिकावरील त्याचा हवा तसा रिझल्ट दिसत नाही का? जर तुमचे कष्टाचे पैसे असेच वाया जात असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आज आपण पाहणार आहोत की एक अशी साधी आणि सोपी गोष्ट जी तुमच्या औषध फवारणीचा खर्च थेट 50% कमी करेल आणि औषधेचा रिझल्ट 100% वाढवून देईल। हा व्हिडिओ कुठेही न थांबता सलग आणि शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमच्या शेतीचा खूप मोठा खर्च वाचणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जेव्हा बाजारातून महागडे औषध आणतो आणि ते पाण्यात मिसळून पिकावर फवारतो तेव्हा एक मोठी तांत्रिक चूक होते। निसर्गाने प्रत्येक पिकाच्या पानावरील संरक्षणासाठी मेणाचा एक अतिशय पातळ आणि नैसर्गिक थर दिलेला असतो। जेव्हा आपण साध्या पाण्यात औषध मिसळून फवारणी करतो तेव्हा पानाच्या पृष्ठभागावरील ताण जास्त असल्यामुळे पाण्याचे गोल गोल थेंब बनतात। ते गोल थेंब पानावरून सरसगट पसरण्याऐवजी पानावरून सरळ खाली जमिनीत गळून पडतात। यामुळे आपले अर्ध्याहूनही अधिक महागडे औषध पिकाला न मिळता सरळ मातीत मिसळून वाया जाते। दुसरी अडचण अशी की औषध फक्त पाण्याच्या वरच्या भागावर पडते आणि स्थिर राहते। यामुळे पाण्याच्या पाठीमागच्या बाजूला लपून बसलेली जी रस शोषक कीड असते ती तशीच जिवंत राहते आणि पीक खराब करत राहते। त्याचा जर फवारणी केल्यानंतर तासभरात पाऊस आला तर पूर्ण औषध धुवून जाते आणि आपले हजारो रुपये पाण्यात जाते। या सर्व गंभीर समस्यावर एकमेव आणि 100% गॅरंटीड उपाय म्हणजे सिलिकॉन बेस स्प्रेड। हो, हे एक असं विशेष प्रकारचं तेलकट द्रव्य असते जे औषध फवारताना पंपात मिसळायचे असते, जे बाजारातील साध्या डिंकापेक्षा किंवा स्टिकरपेक्षाही पूर्णपणे वेगळं आहे आणि अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेलं आहे। जेव्हा तुम्ही हे औषधात मिसळता तेव्हा हे पाण्याचा पृष्ठभागावरील ताण पूर्णपणे नष्ट करते। यामुळे औषधाचा थेंब न बनता थेट पाण्याच्या संपर्कात येताच संपूर्ण पानावर एखाद्या पातळ पापरद्यासारखं लगेच पसरतो। इतकंच नाही तर हे औषध पाण्याच्या पृष्ठभागावरील बाजू देखील पोहोचतो, ज्यामुळे पाठीमागे लपलेले कीड देखील पूर्णपणे नष्ट होते। सिलिकॉन स्प्रेड हे औषधाला पाण्याच्या आतपर्यंत वेगाने जिरवण्याचे काम करते, ज्याला आपण पेनिट्रेशन म्हणतो। फवारणी केल्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटात औषध पाण्याच्या आत पूर्णपणे शोषले जातात असल्यामुळे फवारणीनंतर कितीही मोठा पाऊस आला तरीही औषध अजिबात धुवून जात नाही। यामुळे औषध वाया जात नाही आणि कमी पंपामध्ये तुमचं जास्त शेत कव्हर होऊ शकतं औषधाची आणि खूप मोठी बचत होऊ शकते। हे वापरताना त्याचे अचूक प्रमाण आणि वापरण्याची पद्धत अजिबात चुकवू नका, कारण हे खूप शक्तिशाली औषध आहे। 15 ते 20 लिटरच्या एका पाठीवरील चार्जिंग पंपासाठी तुम्हाला फक्त 5 ते 7 मिली सिलिकॉन स्प्रेड टाकावे लागेल। बाजारातील इतर साध्या स्टिकर सारखे हे जास्त प्रमाणात टाकायचे नसते। हे वापरताना आधी पंपात संपूर्ण पाणी भरा, त्यानंतर तुमचे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक टाकून ते लाकडाने चांगले ढवळून घ्या आणि सर्वात शेवटी म्हणजे पंप पाठीवर घेण्यापूर्वी हे सिलिकॉन स्प्रेड टाका। बाजारात अर्ध्या लिटरची बाटली 350 ते 500 रुपयापर्यंत सहज मिळते, जी एका शेतकऱ्याला कित्येक महिने आरामात पुरते। पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कृषी सेवा केंद्रात औषध आणायला जाल तेव्हा दुकानदाराला सिलिकॉन बेस स्टिकर किंवा स्प्रेड नक्कीच मागा आणि फवारणीत त्याचा वापर करा। हा छोटासा बदल तुमचे दरवर्षी होणारे हजारो रुपयांचे नुकसान वाचवेल। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील आपल्या सर्व शेतकरी मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।